नमस्कार. प्रभाग क्रमांक 4 मधून विक्रांत तुळशीदास देशमाने भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. मी आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये ज्यावेळेस मी माझ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये फिरतो, अनेक समस्या समोर आहेत. उदाहरणार्थ पाण्याच्या समस्या भरपूर प्रमाणात आहेत, स्वच्छतेच्या विषयी आहेत, ड्रेनेज विषय आहेत. अशा अनेक समस्या मला प्रभागात फिरताना मला समोर जाणवत आहेत. तर ह्यातून आपल्याला काय मार्ग काढता येईल, आम्ही लोकांशी पण चर्चा करतोय. लोकांना आम्ही विश्वास देतो की तुम्ही आम्हाला यामध्ये निवडून द्या, आम्ही निश्चित ह्याच्यात बदल घडवून जनतेमध्ये तुमच्या प्रभागामध्ये स्वच्छता ठेवू. ड्रेनेजची जी काही स्वच्छता नाहीये, उदाहरणार्थ आमच्या खाली पंचशील नगर वगैरे असेल किंवा खाली राममाता चौक असेल, ह्या भागामध्ये जर आम्ही फिरलो तर तिथं लोकांच्या घरासमोरनं जी गटारी जातात ते गटारी अनेक वर्षापासून काढलेले नाहीयेत. म्हणजे 4-4, 5-5 वर्ष जर त्या गटारी काढत नसतील तर मग हे प्रशासन करतंय काय? आणि त्या लोकांच्या आरोग्या बरोबर हे प्रशासन खेळत नाहीये का? ह्याचा विचार जनतेने पण करायला पाहिजे. आम्ही तुमच्या दारात येतोय, आम्ही तुम्हाला हक्काने सांगतो की तुम्ही आम्हाला निवडून द्या. आम्ही अकलूज मध्ये बदल घडवून तुम्हाला दाखवू. येणाऱ्या 2 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला जर बदल नाही घडवून दाखवला तर येणाऱ्या 5 वर्षानंतर तुम्ही आम्हाला तुमच्या दारात सुद्धा उभा करू नका. हा विश्वास आम्ही जनतेला देतोय. राहिला विषय पाण्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही प्रभाग क्रमांक 2च्या म्हणजे 4 आणि 2 एकदम लागूनच आहे. तर ह्या भागातल्या लोकांना 10-10 वर्षापासून पाणी मिळत नाहीये. ही लोक गाडीवर तुमच्या घागरी बादल्या घेऊन पाणी आणा, इथून 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर अंतरावर जातात. म्हणजे ह्या लोकांची ही माणसं नाहीयेत का? ह्यांना पाणी, रस्ते, वीज ही त्यांना आवश्यक आहेत. ह्या गोष्टी आहेत, त्यांच्या मूलभूत गोष्टी आहेत. ह्या जर आपण देऊ शकत नसेल तर मग आपण ह्या भागातले नेते मंडळी म्हणा किंवा प्रशासक म्हणून आपण स्वतःला का मिळवून घ्यायचं? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही जनतेमध्ये जातोय. सगळ्यात महत्वाचा विषय मला या माध्यमातून सांगायचा आहे की आम्ही अकलूज मध्ये ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ त्यावेळेस एसटीपी प्लांट, सिवेज ट्रीटमेंट प्लांट जो आहे की जो महिला शुद्धीकरण केंद्र आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, तो सुद्धा आम्ही सचिनजींनी आता जसं सांगितलं की प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 4 मधून जो जाणारा ओढा आहे त्या ओढ्याच्या आजूबाजूला राहणारी जी दोन्ही प्रभागातली लोक आहेत त्या लोकांच्या आरोग्याशी आम्ही खेळतोय. म्हणजे आपणच खेळतोय. इथलं प्रशासन असेल किंवा आधीचे कोण सत्ताधारी असतील, ही लोक इथं खेळतायत. तर त्याच्यावर आम्ही ती पूर्ण स्वच्छ करून एसटीपी प्लांट बांधून ते स्वच्छ पाणी करून आम्ही परत ते नदीला सोडायची प्रक्रिया आम्ही करू.